मम्मीच्या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज ना मी चवळीची भाजी बनवून दाखवणार आहे। चला मग रेसिपी दाखवते। चवळीची भाजी बनवायला लागणारे साहित्य ही आहे चवळीची भाजी। तिला मी ही बघा ही आहे चवळीची भाजी। तिला अशी मी तोडून आणि हे असे कवळे कवळे मोग घेतलेले आहेत मी आणि ते कापून स्वच्छ धुवून भाजी घेतलेली आहे। 2 मोठे कांदे कापलेले आहेत, 2-3 मिरच्या कापलेल्या आहेत, मीठ घेतलेलं आहे, तेल आणि हळद। चला मग रेसिपीला सुरुवात करू। चला गॅस पेटवले, कढई ठेवले, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ। दोन पळ्या तेल टाकलेलं आहे। तेल गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। मिरची टाकून घेऊ तेलात आणि लगेचच आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे। गॅस मी फास्ट ठेवले आहे। फास्ट गॅसवर कसं कढई तापली म्हणजे आपला कांदा शिजते ना। एकदम कांदा पण नाही आपल्याला शिजवायचा, मीडियम शिजवायचा आहे। काल माझा मुलगा बाजारात चाललेला, हॅलो बाबा भाजी घेऊन ये बाजारातून, तर त्याने मला भाजी आणली चवळीची। मम्मी चवळीची भाजी चालेल का? अरे पावसाळी चवळीची भाजी चालते, कारण पावसाळी पालक भाज्या खायच्या असतात जास्त करून। कुठलीही भाजी पावसाळी खाल ना तुम्ही तर चांगलीच लागते आणि पावसाळी तर मेन म्हणजे खायलाच पाहिजे पालक भाज्या। त्याने मला चवळी आणून दिली, तर मी चवळी बनवायला घेतली आता आणि खूप चांगली लागते चवळी खायला। पावसाळ्यात जास्त करून पालक भाज्याच खूप आवडतात खायला, मुलांना पण आणि आपल्याला पण। आणि त्या भाज्यांची वेगळीच चव असते। आपला आता कांदा झालेला आहे मीडियम, याच्यात आता आपण हळद टाकून घेऊ। आणि जास्त करून पालक भाज्यांना कुठलं साहित्य जास्त लागत नाही। मी तर साधी आणि सोप्या पद्धतीची करते। मिरची, कांदा, हळद याच्यावरच मी भाज्या करते, त्याच्यात बाकी दुसरं काही टाकतच नाही। कारण का भाज्यांची आपली टेस्ट निघून जाते दुसरं काही टाकल्यावर। आपली हळद पण शिजलेली आहे, आता आपण ते भाजी टाकून घेऊ। भाजीला आपण ढवळून घेऊ आणि ही भाजी शिजल्यावर एकदमच कमी होते। या भाजीला पाणी पण सुटते आणि कमी पण होते ती भाजी शिजल्यावर। म्हणून मीठ ना जरा नंतरच टाकायचा, लगेच नाही टाकायचा। भाजीला आधी शिजून द्यायचं, मग अंदाज मध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं, लगेच नाही टाकायचं। अशी व्यवस्थित ढवळून घेतली आहे भाजी, व्यवस्थित असे ढवळून झालेली आहे। त्याच्यावर फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचंय, जास्त नाही। आणि गॅस मी बारीक ठेवलेली आहे, फास्ट नाही। तर आता झाकण काढून बघू भाजी आपली, हे बघा अर्धी भाजी आपली झालेली आहे आणि अर्धी व्हायची बाकी आहे। तर आता आपण याच्यात लगेचच मीठ टाकून घेऊ। आता बघा तुम्ही भाजी किती कमी झाली, भाजी अर्धी शिजली ना, अजून कमी होते। आता आपण मीठ टाकून घेऊ, मीठ टाकल्याने पण भाजी कमी होईल आणि लवकर शिजेल। कधीही भाजीत, पालेभाजीत कमीच मीठ टाकायचं, कारण ती शिजल्याच्या नंतर एकदम कमी होऊन जाते। भाजीला आपण व्यवस्थित ढवळून घेऊ। मीठ टाकलंय, आपल्या सगळ्या भाजीला लागलं पाहिजे। आणि परत आपण 1 मिनिटासाठी झाकण लावून ठेवू। आता आपण झाकण काढून बघू,
भाजी आपली झालेली आहे. बघा भाजी किती कमी झाली आहे शिजून. गॅस बंद करायची आहे. भाजी झालेली आहे. आपली चवळीची भाजी झालेली आहे. माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.